जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर बोदवड नाक्याजवळ पुष्पा स्टाईल पांढऱ्या चंदनाची तस्करी करणारा एक आयशर ट्रक पकडला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्यात। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बोदवड नाका येथे पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना बुलढाणा रोडवरून एक आयशर वाहन येताना दिसले। त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते भरधाव वेगाने पळून जात असल्यामुळे संशय बळकवल्यावरून सदर आयशर वाहनाचा पाठलाग करून तुलसीनगर भाग 1 मलकापूर येथे वाहनास अडवून तपासणी केली असता वाहनामध्ये 2 कप्पे केलेले आढळले। एक कप्पा खाली असून दुसऱ्या कप्प्यामध्ये प्लास्टिक खताच्या पिशव्यांमध्ये लाकडे भरलेली आढळली। चौकशी अंती सदर लाकडे चंदनाची लाकडे असल्याबाबत समजले। त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी मोताळा यांनी पाहणी करून सदर मुद्देमाल चंदनाचे लाकूड असल्याचे खात्री केले। यावेळी ट्रक चालक शेख जैनुद्दीन शेख अजिमुद्दीन राहणार इस्लामपुरा नेकनूर तालुका जिल्हा बीड याला ताब्यात घेण्यात आले। सदर मुद्देमालाचे मोजमाप केले असता एकूण चंदन लाकूड 27 पोते ज्याचे वजन 629 किलो व चंदन लाकडाचा भुसा असलेले 15 पोते त्याचे वजन 200 क्विंटल असा एकूण वाहनासह मुद्देमाल 33,88,900 रुपयांचा पोलिसांनी जप्त केलाय। आयशर क्रमांक MH17EU 9664 या वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता सदरचे वाहन न थांबता पुढे गेले। सदर वाहनाला पुढे जाऊन थांबवले असता सदर वाहनाचा जो चालक आहे त्याला नावगाव विचारले व वाहनामध्ये असलेल्या माला संबंधित विचारणा केली। सदर वाहनाच्या चालकाने त्याचे नाव जैनुद्दीन शेख अजिमुद्दीन वय वर्षे 41 वर्ष राहणार इस्लामपुरा नेकनूर तालुका जिल्हा बीड असे सांगितले। मालाबाबत त्याला विचारणा केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे देण्यास सुरुवात केली। विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चंदनाचे लाकडे व भुसा असल्याबाबत माहिती दिली। त्यानुसार सदरची गाडी पोलीस स्टेशन मलकापूर शहर या ठिकाणी आणण्यात आली। आम्ही स्वतः तसेच मोताळा परिक्षेत्राचे RFO यांनी सदरच्या गाडीची पाहणी केली। सदर गाडीमध्ये आयशर गाडीमध्ये कप्पा बनवलेला असून सदर कप्प्यामध्ये प्लास्टिकच्या थैल्यांमध्ये चंदनाची लाकडे व चंदनाचा भुसा मिळून आला। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।